तर तो मेन्सचा असायला पाहिजे. सिलेबसच्या कुठल्या पॉईंटमध्ये मी ह्याला बसवू शकतो याचा विचार असायला पाहिजे. अर्थात करंट अफेअर्सच्या आपण लेक्चरमध्ये ते हे करणारच आहोत की कशा प्रकारे ते मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे. जेव्हा मेन्ससाठी करंट अफेअर करता तेव्हा प्रिलिमला इलिमिनेट करता येतं, प्रिलिमच्या क्वेश्चनला इलिमिनेट करता येतं. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने करंट अफेअर करा. देन थर्ड, रिव्हिजन. जर तुम्ही रिवाइज करत नसाल तुमचे सोर्सेस तर ते सोर्सच्या लिस्टमध्ये टाकूच नका. सी, क्लॅरिटी, मोस्ट नीडेड क्वालिटी फॉर दी प्रिलिम इज क्लॅरिटी. प्रिलिमसाठी सगळ्यात जास्त लागणारी कुठली गोष्ट असेल तर ती काय आहे? क्लॅरिटी. म्हणजे मला त्या 2 तासामध्ये हे क्लिअर असलं पाहिजे की मला काय माहिती. सी, डेफिनेटली आय नो दिस अँड डेफिनेटली आय डू नॉट नो दिस. म्हणजे माझ्या केसमध्ये मी खूप ॲग्रेसिव्ह होतो GSचे पेपर सॉल्व्ह करण्याचे, कारण मला क्लिअर माहीत होतं की मला हे माहीत नाही तर नाही माहिती, पुढच्या प्रश्नावर जाता येतं. पेपर सॉल्विंगच्या ह्याच्यावरती आपण येणार आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या स्किलवरती. तर पहिली स्किल मी सांगितली, दॅट इज क्लॅरिटी, स्पष्टता. मला ॲब्सोल्युटली माहीत पाहिजे की ह्या सोर्समधल्या ह्या गोष्टी माहिती. पिक्टोरल मेमरी डेव्हलप झाली पाहिजे. लक्ष्मीकांतमध्ये ह्या पानावरती हे आहे. सो त्या लेवलला ते गेलं तर ते तितकं लगेच रिप्रोड्यूस होतं किंवा प्रोसेस होतं. सेकंड क्लॅरिटी दॅट विल बी रिक्वायर्ड इज कॉम्प्रिहेन्शन अँड रीडिंग स्किल. तुम्ही म्हटलं GS आहे आणि CSAT आहे, नाही, दोन्हीकडे CSAT आहे. बोथ पेपर आर ऑफ CSAT 1 CSAT 2. GSचा पेपर हा CSATचा पेपर आहे, कॉम्प्रिहेन्शनचा पेपर आहे. मला कॉम्प्रिहेन्शन आणि रीडिंग स्पीड डेव्हलप करावं लागेल. सी, मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्या केसमध्ये मला वाटतं की प्रिलिम कुठे फेल होतात तर पहिल्या 15 मिनिटांमध्ये फेल होतात. आता हे वाईडली हेल्ड जे परसेप्शन आहे की शेवटच्या अर्धा तासात मी मार्क करून टाकले, जास्त अटेम्प्ट करून टाकले असं म्हटलं जातं ना, आणि तिथं माझे चुकले. नो, पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही खुसलो होता म्हणून तुम्ही फेल झाला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मला का फास्ट जावं लागलं, कारण कुठेतरी मी पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्लो होतो. आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही स्लो झाल्यामुळे काय होतं, पेपर आपल्यावरती हवी होतो, डॉमिनेट होतो. आपल्याला सुरुवातीला काय करायचं, पेपरला डॉमिनेट करायचं, फास्ट, गो फास्ट. पहिल्या राऊंडला आपल्याला फास्ट जायचं आहे, ॲक्युरेट जायचं आहे. ते राऊंड वाईज वगैरे बोलायचंच आहे आपल्याला. बट सोर्सच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सोर्स रिलेटेड काही डाऊट आहे का? इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हे बुक जे आहे ना बिपिन चंद्रांचं, आय थिंक दॅट इज व्हेरी गुड बुक. त्यातले काही टॉपिक नक्की वाचले पाहिजेत असे आहेत. लँड रिफॉर्म्स, कम्युनलिझम, रिजनलिझम, हे जे टॉपिक आहेत ना डायरेक्टली सिलेबसमध्ये दिलेले, फार पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये न जाता, पॉलिटिकल ह्याचे न जाता हे टॉपिक वाचले पाहिजेत. कारण परत एकदा तो ॲनालिटिकल बेस नसतो आपल्याकडे ते उत्तर देताना. आणि दुसरं असं, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज मी आत्ता रिकमेंडेशन काय देणार आहे यासाठी मला थोडा तो हिस्टॉरिकल ब्युरोक्रॅटिक सेन्स असला पाहिजे की काय झालं होतं. म्हणजे 1976ची पॉप्युलेशन पॉलिसी जर मला माहीत असेल तर मी कधीच सपोर्ट करणार नाही की ती लिगली तुम्ही काहीतरी कोर्सिव्ह वे वापरा. 1976ची पॉप्युलेशन पॉलिसीचा ज्याला सेन्स आहे. सो पोस्ट इंडिपेंडन्सला बाकीचे सोर्स आहे, पण ते इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स एक थोडं फॉलो केलं पाहिजे, काही टॉपिक्स तरी ॲटलिस्ट. आणखी सोर्सच्या बाबतीत ओके, आर्ट अँड कल्चरच्या बाबतीमध्ये काही सोर्सेस नॉन निगोशिएबल आहेत. दोज आर 6th NCERT, न्यू NCERT, 7th NCERT. 6th NCERT मध्ये काय कव्हर केले त्यांनी, एन्शंट. 7th मध्ये मिडिवल आणि 12thचा फर्स्ट पार्ट इज एन्शंट. सो 6th NCERT आणि 12thची फर्स्ट NCERT पहिल्यांदा वाचली पाहिजे. देन 7th अँड 12thचा सेकंड पार्ट. ह्या NCERT तुम्ही विचारलं किती वेळा वाचले पाहिजे, तर 20 वेळा तरी किमान वाचले पाहिजे. ह्याच्यासाठी 5चा क्रायटेरिया नाही, कारण आर्ट अँड कल्चरला 5 असं काही नसतं. किंवा इंडियन ट्रॅडिशनमध्ये, फिलॉसॉफीमध्ये 8 आकडा खूप शुभ आहे बरं का. अष्टाध्यायी, 8 लाईनमध्ये श्लोक लिहिणं, 8 शब्दांमध्ये लिहिणं,
अष्टांग मार्ग, तर 8 खूप शुभ आहे, त्यामुळे किमान 8 आणि 8 आणि 8 16 असं तरी व्हायला पाहिजे. सो 6th 7th, कारण याच्यातून ॲटलिस्ट 3 ते 4 प्रश्न आणि 5 प्रश्नपर्यंत ते ह्या 2023ला 4 प्रश्न होते ह्या 3 NCERT मधून, फक्त 4 NCERT मधून. ह्या NCERTतले मॅप, ह्या NCERT मधले डायग्रॅम्स ह्या खूप चांगल्या केल्या पाहिजेत. दुसरं, या NCERTचा फायदा एसेला पण होतो. एसेला काही स्टोरीज मिळतात, एसेसाठी काही गोष्टी पिक केल्या पाहिजे. सो आपला मेजरली फोकस आर्ट अँड कल्चरच्या लेक्चरमध्ये याच्यावरती असेल. त्याच्यानंतर परत एकदा तुमचा अटेम्प्टचा विचार करता आणि अवेलेबल टाइम स्पेसचा विचार करता एन्शियंट इंडिया बाय RS शर्मा, जर असं वाटत असेल की हा वेळ आहे तेवढा करण्यासारखा तर ते केलं पाहिजे. जर नसेल, समजा नाही मिळते तेवढा स्कोप आणि बाकीच्या प्रेशरमध्ये मी आहे, तर मी म्हणेन थीम वाईज, गो थीम वाईज इन आर्ट अँड कल्चर. मी पेंटिंग केलं CCERT मधून, मी टेम्पल आर्किटेक्चर केलं फाईन आर्ट्सची जी NCERT 11ची त्याच्यातून. सो तिथे थोडंसं थीम वाईज गेलं पाहिजे. हे कुठं चांगलं दिलं ते मला सांगा, मी त्यातून करतो. आता त्याने असं वाटतं की अरे मी खूप सोर्स फॉलो करतो, पण ॲक्च्युली ते इट रिड्युसेस बर्डन. म्हणजे पूर्ण ते नितीन सिंगाने एकत्र बघा आणि ते किती आठवणार आहे याचा विचार करा. सो त्या केसमध्ये असं थीम वाईज गेलं, पेंटिंग खूप चांगलं करून घेतलं, म्युझिक चांगलं करून घेतलं, डान्स खूप चांगलं करून घेतलं, तर ते वर्क होतं. आणि दुसरं असं, असे जे विषय आहेत की ज्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट कमी आहे आणि ज्याच्यात डेप्थ UPSC खूप गेलेली आहे आणि वायडर पण गेलेली आहे, मला कळतच नाही किती करायचं, त्याच्यामध्ये त्याला खूप छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करा अँड टार्गेट दोज सब्जेक्ट. मी फक्त म्युझिकवरती विचार केला आत्ता करताना. मला पूर्ण आर्ट अँड कल्चर माहितीच नाही, मला फक्त पेंटिंग माहिती आहे. पेंटिंग चांगलं करून घ्या आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटाईज करतात. परत एकदा जे थीम्सवरती UPSCने विचारले ते थीम्स चांगले करून घेतले. त्यामुळे हे नॉन निगोशिएबल आहेत. त्याच्यानंतर आय थिंक थीम वाईज जाणं हे थोडंसं वाईज राहील. त्या थीम्समध्ये तुम्हाला वाटलं नितीन सिंगानेमधून ह्या थीम्स कव्हर करतो, दॅट ऑल्सो फाईन. सोर्स हा टॉपिक थोडासा इरिलेव्हंट झाला आहे, काइंड ऑफ पेपर जो येतोय. आणि ह्या NCERT बघा तुम्ही, कंटेंट म्हणजे ज्यांना मी सांगितलं ना ते म्हणतात अरे काही नाही फारसं त्यात. असं आहे का? तर 6वीच्या NCERT मधूनच बरेच प्रश्न दिसतात. पण ह्या NCERT जर तुम्ही नीट बघितल्यात आणि RS शर्माची NCERT बघितलीत, काय डिफरन्स दिसतो बरं? ज्या RS शर्माची NCERT, ओल्ड NCERT, कंटेंटला डेन्स NCERT आहे, खूप कंटेंट आहे त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं तो स्पेस असेल आणि परत रिवाइज करण्याची हे असेल तर केलं पाहिजे. पण ह्या NCERT मध्ये कंटेंट आहे का तेवढं? थीम्स आहेत. काय आहेत? थीम्स. आणि त्या NCERT आपल्याशी जास्त बोलतात. दिस इज अ नीड ऑफ 21st सेंचुरी. कंटेंट कमी आहे, प्रोसेसिंग कसं करता येते, थिंकिंग कसं करता येते. तर ते आपलं एक्झाम्पल आहे. तमिळनाडूमध्ये तुम्हाला पाठवलं कलेक्टर म्हणून, तर तिथं नारळ पाणी विकणारं पण जास्त माहिती आहे ना त्याला तुमच्यापेक्षा तिथलं. तुम्हाला का द्यायचं? कारण त्या इन्फॉर्मेशनवर त्याला प्रोसेसिंग करता येणार नाही, क्रिटिकल ॲनालिसिस करता येणार, तुम्हाला करता येणार आहे. सो त्या केसमध्ये कंटेंट मिनिमम ठेवा, पण त्याच्यावरती रिव्हिजन, त्याच्यावरचं रिफ्लेक्शन वाढवा. आपण पुढे जाऊन एक कंपोनंट तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करणार. आता मी सांगितलं इंटेन्स राहिलं पाहिजे, पण परीक्षा जवळ आल्यानंतर एक, त्याला मराठीत खूप चांगला शब्द आहे, बौद्धिक उसंत. तुम्हाला थोडीशी, आणि ज्यांचे खास करून 4 अटेम्प्ट झालेले आहेत, 3 अटेम्प्ट झालेले आहेत, त्यांनी तो बौद्धिक उसंत दिली पाहिजे. आय एम जस्ट टेकिंग, सारखं कंटेंट घेतोय, पण रिफ्लेक्शनला वेळच देत नाही. सो ब्रेन स्टॉर्मिंगचा एक सेशन डेडिकेटेड काही वेळाचा तरी दिवसाचा ठेवायला आपण नंतर सजेस्ट करणार आहोत. पण आता काय केलं पाहिजे, ॲटलिस्ट तो कंटेंटची ती लेवल तरी गेली पाहिजे. सोर्सेसच्या बाबतीत अजून काही डाऊट? एन्व्हायरमेंट. ओके, पहिलं तर एन्व्हायरमेंटला एक लक्षात घ्या, करंट अफेअर खूप डिटेलमध्ये आणि खूप चांगलं करा. आता मोस्ट पॉप्युलर सोर्स कोणता फॉलो केला जातो? शंकर आयस फॉलो केला जातो. का सोर्स चांगला आहे तो? कारण कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, सगळं त्यात कव्हर केलेलं आहे. पण परत एकदा जे फर्स्ट टायमर्स आहेत किंवा जस्ट स्टार्ट केलेलं आहे आणि मला असं विचारलं की शंकर आयस मी आत्ता सुरू केलं आणि प्रिलिमला लक्षात राहील का, तर त्यातलं किती लक्षात राहील हे प्रॉब्लेम. लोक काय दाखवतात, अरे हा प्रश्न शंकरमध्ये होता. अरे वेळा, पण ते कसं लक्षात राहणार, ते छोटंसं प्राणी.
म्हणजे तू 500 पानावरचा एक बारकासा प्राणी दाखवतोय आणि म्हटलं हा हे होतं ना शंकरमध्ये, तर नाही लक्षात राहत ना प्रॅक्टिकली. सो शंकरचा प्रॉब्लेम इज इट इज कॉपी पेस्ट. इंटरनेटवरच्या वेगवेगळ्या सोर्समधून त्यांनी काय केले, कॉपी पेस्ट केलेले कंटेंट, अँड इट गेट व्हेरी डिफिकल्ट टू इंटरनलाइज सच कंटेंट. तर अशा केसमध्ये जे नवीन आहेत त्यांना मी सजेस्ट करेन रीड ICSE इन्व्हायरमेंट बुक्स. ICSEचे ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे, बिकॉज ICSEचे स्वतःचे पब्लिकेशन नाही आहे, ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे 9th to 12th बुक. ज्यांनी शंकर वाचलेला आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे, शंकरच्या रिव्हिजन जास्त केलं पाहिजे. पण ज्यांनी वाचलेलं नाही, खास करून फर्स्ट अटेम्प्ट आहे, फार म्हणजे स्पेस नाही आहे इन्व्हायरमेंटला तेवढं शंकरला डेडिकेट करायला, ह्या बुकचं वैशिष्ट्य आहे असं 4 बुक वाटले तरी तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता जेव्हा रिव्हायजन केली तर, कारण ते ल्युसिड आहेत. परत एकदा NCERTचा असा फोकस असतो की तुम्हाला समजवून द्यायचं आहे, तसं समजून देण्याचा फोकस आहे. अँड दीज बुक्स गिव्ह यू व्हेरी गुड केस स्टडीज फॉर मेन्स. मेन्ससाठीच्या खूप चांगल्या केस स्टडीज तुम्हाला तिथून मिळतात. दुसरं असं, जसं शंकरवाले म्हणतात तसं मी दाखवतो यातून प्रश्न आलेले. कधी दिसतील ते प्रश्न आलेले, जर मी परत परत वाचलं तर, मी एकदा वाचला नाही दिसला प्रश्न, नाहीच दिसणार ना. एकदा वाचून प्रश्न दिसणारच नाहीत, हे परत वाचा, 5 वेळा वाचा, प्रश्न दिसतील. सो दिस इज वन ऑफ द गुड सोर्स. अलॉंग विथ दॅट बायोलॉजीच्या NCERTचे 4 चॅप्टर्स आहेत, ते तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्या ह्या दोन्हीचे PDF तुम्हाला वेदांतमध्ये मिळतील. वेदांतला चांगल्या म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी जायचं पण मी सजेस्ट करतो, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट नाही मी, नाही तर जाऊन सांगाल त्याला माझं नाव. सो त्याचं एक कंपायलेशन, 4च चॅप्टर्स आहेत, बट व्हेरी गुड चॅप्टर. ते एमेन्सिलिझम वगैरे सारख्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या वगैरे चांगल्या कव्हर त्यांनी केलेले आहेत. सो ज्यांनी, जर समजा तू असं म्हणतोयस आता स्टार्ट करायचं आहे, बाकीचं बर्डन आहे, दिस आर व्हेरी गुड बुक्स. पण परत एकदा इन्व्हायरमेंटमध्ये त्याच्या पलीकडचा आस्पेक्ट काय, डू करंट वेल. करंट खूप चांगलं करा. त्यातली एखादी बेसिक कन्सेप्ट नसेल क्लिअर झाली समजा ह्याच्यातून पण, तर काय करा, ते कुठल्या तरी सोर्समधून नेटवरून वगैरे कव्हर करता येते. सो सगळ्यात जास्त टाईम तुम्ही प्रिलिमच्या करंट अफेअरमध्ये कुणाला देणार असाल तर तो इन्व्हायरमेंटला द्या. त्याच्यानंतर हे सगळं बेसिक झाल्यानंतर एक गोष्ट केली पाहिजे इन्व्हायरमेंटला, दॅट इज मस्ट डू PYQ थीम्स ऑफ इन्व्हायरमेंट. हे बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही कराल नाही कराल, पण इन्व्हायरमेंटला नक्की करा. ज्याच्यावरती UPSCने प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करणं, दॅट इज PYQ थीम्सवरती काम करणं. म्हणजे समजा असं झालं की एखाद्या वर्षी UPSCने UNCCD ऑप्शनमध्ये दिला होता, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन डिझास्टर, ड्रॉट, काय आहे ते, डेझर्टिफिकेशन, सॉरी. सो UNCCDच्या वेबसाईटवर जाऊन मी काय केलं, UNCCD चांगलं करून घेतलं. सो इन्व्हायरमेंटच्या PYQची थीम्स आपल्या इन्व्हायरमेंटच्या लेक्चरमध्ये 2-3 लेक्चर तरी त्यासाठी असतील, स्पेसिफिकली PYQचे थीम्स करणं. सो एक केलं पाहिजे, एक सोर्स, बेसिक सोर्स जो तुम्ही फॉलो करताय रिपीटेडली तो रिवाइज करा, आयदर शंकर और ऑक्सफर्ड. सेकंड करंट अफेअर, अँड थर्ड PYQ थीम्स. ह्या 3 गोष्टी इन्व्हायरमेंटला केल्या पाहिजेत. इन्व्हायरमेंटचे प्रश्न जास्त आहेत त्या कंटेक्समध्ये ते केलं पाहिजे, बिकॉज फॉरेस्ट आणि सिव्हिलची एक्झाम ते कंबाईन घेत आहे. आणखी सोर्सच्या बाबतीत काय प्रॉब्लेम, PMFI पण चांगलं आहे, काही इश्यू नाही. आता रिसेंट आहे शंकरला, जर तुम्ही PMFI वाचत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. तेच मी सांगतो की सोर्स बेसिकली रिलेव्हंट आहे. एक बेसिक सोर्स पकड, त्याच्यानंतर एकदा PMFI सुरू केलंस तर UPSCच्या चेअरमनचा जरी फोन आला की सोर्स बदल, तरी नाही बदलला पाहिजे. अरे मी आज शंकरमधून प्रश्न विचारले तर म्हणा तू तिथंच बस, मग मी काय बदलणार नाही. सी प्रिलिममध्ये ॲबिलिटी काय, माझ्या सोर्समधून दुसऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह करता येणं. म्हणजे तुम्हाला मी का सांगतोय की विजनचे, वाजीरामचे, इनसाईडचे पेपर सॉल्व्ह करा. म्हणजे मी विजनचे करंट अफेअर केलं तर विजनच्या करंट अफेअरनी मला 10 प्रश्न तर असेच बरोबर येणार आहेत जर ते करंट चांगलं केलेलं असेल तर. वाजीरामचे करंटचे प्रश्न सॉल्व्ह करून दाखवत तरच तुमचं करंट झालेलं आहे. ते बरोबर येत असतील तर ते बरोबर ना, नाहीतर काय फायदा आहे त्याचा. म्हणजे विजन तिकडं UPSCला करंट अफेअर काढणार आहे का, नाही काढणार आहे. सो PMFI इज ऑल्सो गुड सोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये पण काही इश्यू नाही. फक्त एकच आपली लक्षात घ्या, मिनिमम 5. मिनिममची रिक्वायरमेंटच ती 5ची आहे.
आणखी काही सोर्सच्या बाबतीत प्रॉब्लेम? करंट अफेअर, सायन्स टेकला आपलं करंट अफेअर करायला पाहिजे. काही लोक NCERT सजेस्ट करतात, आय विल डिसएग्री. तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्यानंतर तो स्पेस होतो, पण मला वाटत नाही तेवढा स्पेस आहे. UPSC अप्लाइड विचारते, इफ यू आर टार्गेटिंग MPSC अलॉंग विथ दिस, तर तुम्ही NCERTचा विचार करू शकता. बट UPSC प्रिलिमसाठी करंट अफेअर, परत एकदा ते करंट अफेअर कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी चांगलं केलं पाहिजे. सायन्स टेकचं अप्लाइड डायमेन्शनचे प्रश्न असतात, करंट अफेअर चांगलं केलं तर परत एकदा त्याच्यात काय आहे, काही प्रश्न असतील ते सुटणार आहेत, काही प्रश्न आहेत लॉजिकल गेस लागेल, काही प्रश्नात तुम्ही काही करू शकत नाही. मग ते प्रश्न सोडून देणं, त्यावेळेला समजणं की म्हणजे एक लास्ट काही दिवसांमध्ये आपण एक्झरसाइज करायला सांगतो, काट मारणे आपण त्याला म्हणतो, की UPSCचे PYQ घ्यायचे, प्रश्न घ्यायचा, पूर्ण पेपर घ्यायचा आणि त्यातले 10 प्रश्न 15 प्रश्न तुम्हाला काट मारता आले पाहिजेत की हे मी ॲक्च्युअल एक्झाममध्ये नसते सोडले. तर तुम्हाला तो सेन्स डेव्हलप झाला पाहिजे की हे प्रश्न मला नाही सोडवायचे आहेत. आणखी काय डाऊट? ओके, एक ॲक्टिव्हिटी आता रोज सुरू करावी लागेल, इरेस्पेक्टिव्ह तुम्ही आता मेन्सला किती वेळ देताय, काय देताय. एक अशी अपेक्षा आहे की UPSCचा सिलेबस तरी तुम्ही इंटरनलाइज केलेला आहे, मेन्सचा नसेल केला तरी सुद्धा तो परत परत बघितला पाहिजे. म्हणजे आपण आता मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये बघतो की सिलेबस जरी इंटरनलाइज असेल तरी पॉईंट जनरेट करता येतात. सो मेन्सचा सिलेबस बघणं ही एक इसेन्शियल प्रीरिक्विजिट आहे. अलॉंग विथ दॅट डेली आता प्रिलिमचे PYQ बघणं सुरुवात केली पाहिजे. आणि हे बाकी सोर्स काय फॉलो करता हे करताय, पण दिस इज अ मस्ट. म्हणजे हे फॉलो करणं, PYQ फॉलो करणं, PYQ ॲनालिसिस करणं हे मस्ट आहे. यासाठी एक डिफाईन टाईम ठरवून घ्या. परत एकदा हे डिफाईन नसेल तर काय होतं, एखाद्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी नाही केलं असा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी काय केलं की सकाळच्या पहिले 15 मिनटं, पहिले अर्धा तास ते ठेवले, किंवा दुपारचा वेळ लेक्चरच्या आधी किंवा माझं जेवण झाल्यानंतर काय करेन मी PYQ बघेन. असा डिफाईन फिक्स टाईम ठरवून घ्या आणि त्याच्या बेसिसवरती की त्या वेळात मला काय करायचं, PYQचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे काय करणार, PYQ ॲनालिसिसला स्टार्ट करायचं. म्हणजे काय करायचं, UPSCच्या प्रिलिमच्या PYQचं ॲनालिसिस करणं म्हणजे काय. ओके, ऑप्शन्स बघायचे. ओके, सुरुवातीचे काही दिवस नुसते PYQ बघा, ती सवय लागेपर्यंत त्याच्यातून मला काय मिळतंय काय नाही मिळत यापेक्षा ते बघा. सी, असं अचानक काहीतरी झालं, कोणीतरी असा मधीच आला, म्हणजे अशी गोष्ट झाली की फार कधी होत नाही, त्याने आपण जास्त घाबरतो. ते म्हणतात ना मराठीत, रोज मरे त्याला कोण रडे. रोजच दुःख आहे म्हणजे त्यानंतर ते दुःखाची इंटेन्सिटी कमी होऊन जाते ना. तसं ते PYQला रोज बघितल्यानंतर त्याची भीती पण थोडी कमी व्हायला लागते. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण त्या पेपरपासून दूर जायला प्रयत्न करतो. ज्याने 2023चा प्रिलिमचा पेपर दिलाय सकाळ त्यापासून करा. त्या पेपरला आपण एक्झाममध्ये जो पेपर वापरला होता त्या पेपरला पहिल्यांदा प्रेमाने बघा. अरे म्हणजे तो दुःख असलं पाहिजे ना की ते अरे ह्याने त्रास दिलाय ना मला, तर याचा अर्थ मी त्याला बघून बघून काय करेन, त्रास कमी करून घेईन. आपण तो पेपर काय करतो, कुठेतरी लपवून ठेवतो की RTI अंतर्गत कोणी बघू नये. पण मग स्वतःची एक कुठली तरी जागा निवडून घ्या की ज्याच्यामध्ये मला कोणी बघणार नाही तो पेपर बघताना, त्यावेळेला मी तो पेपर बघून घेईन. जेवढं त्याला बघाल तेवढा तो अपमानाचा बदला घेता येईल. हा डायरेक्ट वॉर आहे UPSC सोबतचा, त्या पेपर सोबतचा. अपमानाचा बदला घ्यायचा आहे. तर तो पेपर सतत सोबत असला पाहिजे. सुरुवातीच्या काही दिवस काय करा, प्रश्न फक्त बघितले. आता किती प्रश्न बघाल, आणि हे एक सोबत एक ते वेदांतला फेवर करा. 2011 ते 2023 पेपर जशा आहेत त्या फॉर्मॅटमध्ये घ्या. ह्या पब्लिकेशननी कॅटेगराईज केलेले प्रश्न, त्या प्रश्न हे कॅटेगराईज केलेले प्रश्न, तसं नाही. 2011 2023 ॲटलिस्ट ते पेपर त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे पाहिजे.
त्याचा काय फायदा आहे, तर त्या फॉर्मॅटमध्ये बघितलं लक्षात घ्या आपल्याला ती मेमरी डेव्हलप करायची आहे, ती रिफ्लेक्सेस डेव्हलप करायचे आहेत. म्हणजे UPSCच्या एका पानावर किती प्रश्न असतात साधारण 4 किंवा 5 असतात, कधी कधी ॲट मार्क्स 6 प्रश्न ते टाकतं. एक असा स्पेस असतो ना की हा कोपऱ्यामध्ये हा एवढा प्रश्न, माझे रिफ्लेक्सेस तेवढे डेव्हलप झाले पाहिजे. कन्सिडर द फॉलोइंग, मी वाचतच नाही कन्सिडर द फॉलोइंग, त्याला अर्थ आहे का काही, मी पटकन पुढे गेलो. हे रिफ्लेक्सेस कधी जेव्हा डेव्हलप होतील तेवढ्या स्पॅनमध्ये मी ते बघायची हे ठेवेल, सवय ठेवेल. सो त्या ह्याला बघा, MS धोनी खूप टेक्निकली साऊंड विकेट कीपर नव्हता असं माझं पर्सनल ओपिनियन, बट हिज रिफ्लेक्सेस व्हेरी शार्प. तो रिफ्लेक्सेस खूप शार्प होते, पटकन त्याला समजायचं की काय करायचं आहे आपल्याला, आपले रिफ्लेक्सेस. आणि ह्या ॲक्टिव्हिटीमधून ते प्रश्न तसेच बघायची सवय लागल्यातून जर तुम्ही पेपरमध्ये एका प्रश्नामध्ये 1 सेकंद 2 सेकंद जरी वाचू शकले, दॅट विल बी अगेन अ ह्यूज बूस्ट. सो अशा काही गोष्टी करायच्यात. पेपरच्या मेथोडॉलॉजीवरती, सॉल्विंगवरती आपण नंतर अपकमिंग लेक्चरमध्ये बोलू. बट माझी पेपरची मेथोडॉलॉजी अशी असली पाहिजे की माझे काही सेकंद ती वाचवेल. येतं आहे लक्षामध्ये. काही लोक म्हणतात 3 राऊंड होत नाहीत, तर ते का होत नाहीत, ती मेथोडॉलॉजी तेवढी स्ट्रॉंग झालेली नसते. पेपरच्या मेथोडॉलॉजीवरती काम करायचं आहे. सो पेपर त्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे. सुरुवातीला काय करा, क्रोनॉलॉजिकली वाचा. आता हे करताना तुम्ही कुठल्या विषयाचं वाचताय, कुठल्या विषयाचा अभ्यास करताय, त्याचेच PYQ बघितले पाहिजेत असं काही बंधन नाही. त्या टॉपिकचे PYQ आपण इथं सोडून घेणार आहोत, म्हणजे त्या सेक्शनवरती विचारलेले सगळे PYQ. तुमच्या लेवलला रँडमली कोणतेही प्रश्न बघण्याची सवय असली पाहिजे. पहिला प्रश्न UPSC पहिला का विचारते, सायकोलॉजिकली हे करणं, तुम्हाला डिस्टर्ब करणं. याचा अर्थ काय, पहिल्या प्रश्नाला फार हे नाही केलं पाहिजे. मी म्हणतो की पहिले 5 प्रश्न पटकन पुढे जाऊन नाही सोडवले तरी चालतात, कारण त्यावेळेला आपले ते इमोशन तेवढे स्टेबल झालेले नसतात. आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण पहिल्या प्रश्नापासूनच ते बरोबर काढण्याचा प्रयत्न करतो. सो पहिलं तर ते क्रोनॉलॉजिकली सिक्वेन्सनी प्रश्न फक्त वाचले पाहिजेत, येस, की काय म्हणायचं आहे. दुसऱ्या स्टेपला जाऊन माझ्या आत्ताच्या नॉलेजच्या बेसिसवरती हे प्रश्न मी कसे सोडवू शकतो याचा विचार पाहिजे. आणि तिसरी स्टेप म्हणजे मला माहीतच नसतं तर मी कसं सोडवलं पाहिजे. सी मार्केट इज रिफ्लेक्सिव्ह. म्हणजे आत्ता विजन काय देणार आहे, आपण काय वाचतो ना त्यात, अरे हे करंट अफेअरमध्ये होतं, हे या बुकमध्ये होतं, लगेच एडिशन येतात ना. आणि वेबसाईटवरती पण चेंजेस करता येतात की ह्या आधीच्या डेटनं दाखवता येणं. ह्या वेबसाईटवरती आम्ही आधीच दिलं होतं असं सांगायला काही प्रॉब्लेम होत नाही. सो तुमच्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं की अरे हे सगळं मटेरियल दिसतं, याचा अर्थ मी प्रिलिमसाठी रेडी आहे, पण UPSC आधीच पुढे गेलेली असते. सो मला काय करायचं आहे प्रत्येक प्रश्न बघताना की सी आय डू नॉट नो दिस क्वेश्चन, मला नाही माहिती आहे तरी मी कसं सोडवेन, अँड दॅट विल वर्क इन दी ॲक्च्युअल प्रिलिम. नसता माहिती तरी काय करता आलं असतं याचा एक विचार व्हायला पाहिजे. आपण पुढे जाऊन काही प्रश्न बघू, त्याच्यामध्ये ते क्लिअर होईल की काय करायला पाहिजे. म्हणजे साधं की त्यांनी एकदा विचारलं होतं 1929च्या ॲक्टला, जो ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट होता, त्यातले प्रोव्हिजन काय होते, काय सिग्निफिकन्स आहे बरं ह्या ॲक्टचा, ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट 1929. व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ दिस ॲक्ट. काय होतं, ग्रेट डिप्रेशनची बॅकग्राऊंड होतं, पण ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट 1929ला इंडियन फ्रीडम मुवमेंटच्या कंटेक्स्टमध्ये काय सिग्निफिकन्स होतं. अरे भगतसिंगचा मूवी नाही बघितलं का तुम्ही लोकांनी, मग तो कुठल्या बॉम्ब टाकताना कुठल्या वेळेला टाकतो, ते म्हणतात ना आता कोणतं बिल डिस्कस करणार आहे, ट्रेड डिस्प्यूट बिल ऑफ 1929. ही एक ॲक्टिव्हिटी करायची. समजा असं वाटलं की खूपच कंटाळा आलाय प्रिलिमचा, अभ्यासाला जवळ नेतील अशा गोष्टी करा. गांधीचा मूवी बघा, रिचर्ड ॲटनबर्गचा, भगतसिंगचा मूवी बघा. मला अभ्यासाला जवळ नेण्यासारख्या गोष्टी असतात. आपण काय करतो, मोबाईल बघतो, आणि ते काय करतं अभ्यासापासून दूर नेतं. तुमचा फीड जो असणार आहे तुम्हाला, आता गुगल बघा ते हे करतात, काही रेकमेंडेड आर्टिकल्सची लिस्ट देतात, तर ती पण असेच दिले पाहिजेत ना की जे तुम्हाला एक्झामसाठी मदतीला असतील. सो त्या केसमध्ये अशा काही गोष्टी केल्या पाहिजे एक्झामकडे. खेले हम जी जान से आहे, सूर्यसेन यांच्यावरचा मूवी, तो बघितला, मला कळलं बंगालमधलं पॉलिटिकल, लक्षात ठेवणं सोपं असतं. सो
ट्रेड डिस्प्यूट बिल 1929 जेव्हा डिस्कशनला येणार होतं त्यावेळेला भगतसिंगने काय केला होता, तो बॉम्ब फेकला होता. सो यूपीएससीने एक ऑप्शनमध्ये दिला होता की व्हॉट इज द पर्पज, इन्व्हॉल्वमेंट ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री वॉज वन ऑफ द ऑप्शन. इन्व्हॉल्वमेंट ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री, कॅन इट बी राईट ऑप्शन? याच्या रिलेटेड आपण काय वाचलंय, इन्व्हॉल्वमेंट ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री, ही वाक्य कुठं वाचलेलं आहे मी, डीपीएसपी. अँड दॅट दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ॲडेड आफ्टर 42nd अमेंडमेंट. 42nd अमेंडमेंट नंतर 43A ॲड केलेला आहे आणि ज्याच्यात आहे. सो याचा अर्थ एक्झामिनरने कुठून स्टेटमेंटने पिक केलेला आहे, डीपीएसपीमधून पिक केलेलं आहे, त्या ॲक्टमधलं प्रोव्हिजन नाही. सो परत एकदा मला माहिती आहे त्या बेसिसवर मी काय केलं, तो ऑप्शन इलिमिनेट केला. 33% चान्सेस वाढले एक प्रश्न बरोबर येण्याचे. सो त्या लेवलला बघितलं पाहिजे. आणि थर्ड जी गोष्ट तुम्ही प्रीवायक्यूमधून केली पाहिजे, अंडरस्टँडिंग लँग्वेज ऑफ यूपीएससी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी कितीही आपण पेपर सॉल्व केले, आपण कितीही पेपर फ्रेम केले, यूपीएससीच्या लँग्वेजला मॅच करू शकत नाही. ती लँग्वेज इंटरनलाइज करणं म्हणजे साधं की बरोबर राईट करेक्ट ऑप्शन ज्यावेळेला असतो तेव्हा एक्झामिनर कसा फ्रेम करतो, इनकरेक्ट असेल त्यावेळेला तो कसा फ्रेम करतो, याचा एक सेन्स आला पाहिजे. आपण जेव्हा PYQचे एक्झरसाइज करू डेडिकेटेडली तेव्हा ते लक्षात येईल. सो हे एक समजलं पाहिजे, ती लँग्वेज यूपीएससीची वेगळी आहे. मग ती लँग्वेजच्या जवळ जाण्यासाठी PYQ सोडून दुसरे काही वेज आहेत. एक आहे तो म्हणजे NCERT. काही NCERT इसेन्शियल आहेत ते वाचले पाहिजेत. 11th NCERT इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, मॅक्रो इकॉनॉमिक NCERT जे आपण कव्हर करणार. सो अशा काही NCERT असतील ते किंवा जॉग्राफीचे NCERT आहेत, सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत. सो त्या केसमध्ये त्या NCERT केल्या पाहिजेत. आणि आणखी पर्पजफुली काही गव्हर्नमेंट रिपोर्ट स्कॅन केले पाहिजेत. आफ्टर युअर बेसिक काही रिपोर्ट स्कॅन करणं, काही गोष्टी स्कॅन करणं याची ॲबिलिटी आपल्याला जनरेट झाली पाहिजे. मी नॅशनल फार्मर पॉलिसी 2007 स्कॅन करून टाकली पटकन. मी काय केलं, आणखी कुठला सेकंड ARCचा एखादा रिपोर्ट घेतला, तो स्कॅन केला पटकन, कारण त्याची लँग्वेज काय असणार आहे, दॅट विल मॅच यूपीएससीज लँग्वेज. त्याचा एक फायदा असतो, आपण काय करतो, फास्ट वाचायला सुरुवात करतो, कॉम्प्रिहेंड बेटर करायला सुरुवात करतो. सो डेडिकेटेडली काही वेळ ह्यासाठी दिला पाहिजे की मी पर्पजफुली काय करतो, फास्ट वाचतो. CSATसाठी आत्ता काही काम करायचं असेल लगेच इमिजिएटली तर ते कॉम्प्रिहेन्शनवर काम केलं पाहिजे. कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी काम केलं पाहिजे. येतंय लक्षात? सो तुमच्या लेवलला काय झालं पाहिजे, तुमची बुक लिस्ट ही झाली पाहिजे, ती माझ्याकडून एकदा हे करून घ्या की एवढी वर्क होईल का, किंवा ह्याच्यात काही इसेन्शियल गोष्टी ॲड केल्या पाहिजेत का सबस्ट्रॅक्ट केल्या पाहिजेत. दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, आत्ता मेन्स ओरिएंटेड काय करणं प्रायोरिटायझेशन आहे की लगेच केलं पाहिजे, त्या गोष्टी करायला पाहिजेत. सो ह्या दोन गोष्टींनी सुरुवात करायला पाहिजे. इकॉनॉमीच्या कंटेक्स्टमध्ये जे आपण लेक्चर सुरू करणार आहोत त्यामध्ये फर्स्ट आपण मॅक्रो, जसं सांगितलं की पहिले 4 लेक्चर आपण काय करणार आहोत, मॅक्रो इकॉनॉमी करणार आहोत. इकॉनॉमीच्या सोर्सच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तुम्ही कोणता फॉलो करताय. इकॉनॉमी सोर्स विवेक सिंग का नाही, सोर्सच नाही आहे का इकॉनॉमीला, कोणता आहे, मृणाल. सी मृणाल इज वन ऑफ द व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्स, म्हणजे तो केल्यानंतर फार काही करावं लागत नाही, बट अननेसेसरी गोष्टी जास्त आहेत असं मला पर्सनल ओपिनियन आहे. की एकदम ते कॉईनची हिस्ट्रीपासून सगळ्या गोष्टीपासून, तर तेवढं मग तुम्हाला SSC पण सोबत करायचं असेल तर मग ठीक आहे, UPSC सोबत मी SSC पण करतोय तर ठीक आहे, पण मग त्यातलं पिक करता आलं पाहिजे, यातलं इम्पॉर्टंट काय आहे, बट ते असेल. सो इकॉनॉमीला बेसिकली कन्सेप्च्युअल क्लिअरिटी लागते, कुठल्याही सोर्समधून तुम्ही करू शकता. कोणताही फॉलो नसेल केला तर आपण जे NCERT घेतोय अलॉंग विथ दॅट विवेक सिंग हे आत्ता रिसेंट जे बुक आहे ते एक चांगलं बुक आहे, म्हणजे कुठलंच फॉलो केलेलं नसेल तर. किंवा इकॉनॉमीमध्ये पण तुम्ही काय करू शकता, यू कॅन गो थीम वाईज, जे विचारलेलं आहे त्याच्यावरती काम करणं. सो टुमॉरो वी विल स्टार्ट विथ नॅशनल इन्कम अकाउंटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हा जो टॉपिक आहे त्याच्या ओरिएंटेड आपण काही काम करणार आहोत. सो काही डाऊट आहे का आत्तापर्यंतच्या डिस्कशनमध्ये किंवा याच्यामध्ये, किंवा बॅचच्या ओव्हरऑल फॉर्मॅटमध्ये स्कीमबद्दल?
हां, आता तो एक हे आहे की आपण काय करणार आहोत, ॲपवरती डायरेक्टली ते अपलोड करणार आहोत. समजा तुम्हाला असं आहे की ऑफलाईन बॅच करायचं, पण मी एखाद्या दिवस अपसेंट आहे किंवा मी म्हणजे नाही आहे काही दिवसांसाठी वगैरे, आणि तर तो इश्यू येऊ शकतो. तर त्यामुळे तिथून डायरेक्टली तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी पण चालू शकतं. जेणेकरून तुमच्या कन्व्हिनियन्सने काय होऊ शकतं की काही लेक्चर मिस झाले तर तुम्हाला ते डायरेक्टली, किंवा असं झालं की काही दिवस गेले आणि मला नॅशनल इन्कम अकाउंटिंगमध्ये काही कन्सेप्टच कळत नाही आणि मला ते परत बघायचं आहे, बेसिक प्राईस काय आहे परत बघायचं, तर तुम्ही काय करू शकता, ते रिव्हिजिट करू शकता. अदरवाईज ऑफलाईनमध्ये डायरेक्टली केलं तरी चालू शकतं. बट बेटर ऑप्शन विल बी ऑन डायरेक्टली ऑन ॲप, म्हणजे ती दोन्ही ह्याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकतं तुम्हाला. बट ऑफलाईन मोड सिलेक्ट केल्यानंतर एकदम एक्सेप्शनल रिझन नसेल तर मग ते मिस करू नका ऑफलाईनमध्ये. कारण ऑनलाईनमध्ये आपली अटेन्शन स्पॅन किती असतो, आपण किती इफेक्टिव्ह असतो हे सगळ्यांना प्रामाणिकपणे माहिती आहे. त्यामुळे नेचर ऑफ स्टडीमध्ये व्हिडिओ बघितलाय की ॲक्च्युअल बुक बघितलंय हे पण अपेक्षित आहे, म्हणून त्यामुळे ते लिहिलेलं आहे नेचर ऑफ स्टडी. त्यामुळे ते दोन्ही हायब्रिड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल. यू कॅन वॉच व्हिडिओ ऑल्सो, परत एकदा पण बघू शकता तुम्ही. बट जर एक ठरवलेलं आहे की आपल्याला त्या ह्याच्यामध्ये करायचं आहे, म्हणजे टेस्टच्या बाबतीमध्ये 9 वाजता सकाळी समजा टेस्ट आहे तर ती 9 वाजताच दिली पाहिजे. UPSC तुम्हाला येऊन बदलणार आहे का? नाही बदलली पाहिजे याचा अर्थ. ओके, CSAT जसं मी सांगितलं की ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपण या टाइम टेबल व्यतिरिक्त प्लॅन करणार आहोत तशा CSAT वी विल बी स्टार्टिंग अर्ली. आणि काही गोष्टी न सांगता पण होती, म्हणजे आज CSATची टेस्ट आहे असं काही म्हणजे ते पाठी वगैरे लावणार नाही आहे आपण, ती असेल टेस्ट. पहिली टेस्ट झाली CSATची की आपण नंतर ठरवू की CSATवरती किती काम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर ती म्हणजे असं एक धरून चाला की लवकरच CSATचा प्रकाश येणार आहे आपल्या आयुष्यात. मोस्टली आफ्टर दिवाळी आपण काय काढणार, एक CSATची लगेच टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह सॉल्व काढणार आहोत. हां, ती आता ह्या सेक्शनल टेस्ट असल्यामुळे सकाळी 9ला असतील, त्यामुळे त्याच्यानंतर ती असेल. सुरुवातीला ते बर्डन येणार नाही कारण हे सेक्शनल टेस्ट असते. Should get out. So 20 सप्टेंबरला मेन्स. सेंटर कोणतं फिक्स केलंय? मुंबई, अहमदाबाद. अच्छा, तिकडचेच दिवस आहेत आजचे. अहमदाबाद. सो UPSC पहिलं तेच विचारतं ना, मेन्सचं सेंटरच विचारतो फॉर्म भरताना. काय डाऊट असेल तर आपण 1 to 1 बोलूया, नाहीतर